सुमित, आता आपण थेट शिवालयाच्या परिसरामधून सुमित आहेत, त्यांच्याशीच बोलूया। सुमित, कसं वातावरण, कोण कोण नेते कुठल्या कुठल्या पक्षाचे उपस्थित आहेत आणि राज ठाकरे यांना पोहोचायला साधारण किती वेळ लागू शकतो? पुढच्या 5 मिनिटात कदाचित राज ठाकरे पोहोचतील, कारण त्यांना घरामधून निघून आता एक 10-12 मिनिटं झालेली आहेत आणि कोस्टल रोड मार्गेच ते येणार आहेत। त्यामुळे अगदी कोस्टलला लागूनच इथे आपण बघतोय मिलिंद नार्वेकर इथे बाहेर सध्या आलेले आहेत। कदाचित राज ठाकरे पोहोचतात आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मिलिंद नार्वेकर बाहेर आलेले असावेत। या व्यतिरिक्त इतर अनिल परब आहेत, शेजारीच बंगला आहे अंबादास दानवेंचा, ते देखील इथे आलेले आहेत। उद्धव ठाकरे शिवालयामध्ये दाखल झालेत। शिवालयामध्ये बराच काळानंतर उद्धव ठाकरे आलेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कदाचित पहिल्यांदाच आता राज ठाकरे हे शिवालय म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं हे कार्यालय आहे आणि या कार्यालयामध्ये येणार आहेत। राज ठाकरे यांचंच प्रयोजन होतं निवडणूक आयुक्तांना भेटावं, त्यांना या सगळ्या संदर्भातली माहिती द्यावी किंवा त्यांच्यापर्यंत हा सगळा विषय पोहोचवावा, त्यांनी आधी प्रयोजन केलं आणि त्यानंतर आता इतर सगळे नेते इथवर येत आहेत। आज इथे काँग्रेसचे देखील 2 नेते येतील, म्हणजेच वर्षा गायकवाड ज्या मुंबईच्या अध्यक्ष आहेत, त्या व्यतिरिक्त वरिष्ठ नेते आहेत बाळासाहेब थोरात, ते देखील इथे शिवालयाला पोहोचतील आणि शिवालयाला पोहोचल्यानंतर मग शरद पवारांचे नेते आले की या सगळ्यानंतर या सगळ्या नेत्यांमध्ये एक बैठक होईल। या बैठकीमध्ये एक निवेदन असेल, त्या निवेदनावर चर्चा होईल, निवेदनावर त्यानंतर सगळ्या नेत्यांकडून सह्या केल्या जातील आणि बरोबर इथून 1:15 वाजताची भेटीची वेळ आहे निवडणूक अधिकाऱ्यांची आणि समोरच इथून अगदी काही अंतरावर मंत्रालय आहे। तिथे मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावर 5 नंबरच्या खोलीमध्ये त्या दालनामध्ये एस चोक्कलिंगम जे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत त्यांची भेट हे सगळे नेते घेतील, त्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन देतील। या निवेदनामध्ये मुख्यतः तेच निवडणूक आयोगावरती किंवा निवडणूक प्रक्रियेवरती पुन्हा एकदा लक्ष देणं गरजेचं आहे, कारण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्याचबरोबर आगामी महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत। या सगळ्या निवडणुकांमध्ये निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शकपणे पार पडावी यासाठीचे प्रयत्न किंवा यासाठीची सगळी व्यवस्था निवडणूक आयोगाने व्यवस्थित करावी, या सगळ्या मागण्यांसाठी खरं हे आज निवेदन दिलं जाणार आहे आणि म्हणूनच सगळे नेते इथवर पोहोचतात। सुमित, तुम्ही असेच सोबत राहा, आपण फक्त दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवूया। राज ठाकरे काही वेळामध्ये शिवालयामध्ये पोहोचतील, ते शिवतीर्थवरनं निघून शिवालयापर्यंत पोहोचतील, तेव्हाची दृश्य आपण बघतोय एका विंडोमध्ये आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे शिवालयात पोहोचली त्याची दृश्य। सुमित आपल्या सोबत आहेत, थेट शिवालय परिसरामधून ते आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलतो आहोत आपण। सुमित, पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगाल, मतचोरीचा तर विषय आहे पहिल्यापासून, म्हणजे लोकसभेच्या आधीपासून मतचोरीचा जो विषय आहे किंवा मतदार याद्यांमधला जो घोळा आहे त्यावर राहुल गांधी वारंवार बोलत होते। आणि पुढच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये सुमित